लोक गाडी घेण्याच्या जाळ्यामध्ये कसे अडकतात ना, याचं लाईव्ह एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. इथं एका सबस्क्रायबर मित्राचा मला मेसेज आला आहे, 2022च्या गाडीला किती ॲव्हरेज मिळतं. मी पण टाकलंय 180-220 मिळतं. त्याच्यानंतर व्हिडिओमधले सगळे प्रॉब्लेम ओके. हां, डिझायरची सर्व्हिसिंगला किती खर्च येतो, मी पण सांगितलं 3-4 हजार येतो. आणि खाली प्रश्न आलाय, मुंबई पुणे ट्रिपला किती पैसे भेटतात. तर यांचा विषय काय आहे की हे फक्त कॅल्क्युलेटरवरच ठरवतात की तुम्हाला गाडी घ्यायची आहे का नाही. का तर जर आता ह्यांनी विचारलंय मुंबई पुणे ट्रिपला किती पैसे भेटतात, मी सांगितलं ना ह्यांना 5,000 जाऊन येऊन होतात, तर त्यांचा राईट हिशोब होईल 5,000 गुणुले 30. अरे रोजची रोज नाही मिळत ट्रिप. एक ट्रिप मिळण्यासाठी किती स्ट्रगल करावं लागतो ना, ही फक्त मार्केटमध्ये गाडी चालवायला आल्याच्या नंतरच समजतं. त्याच्यामुळे मी सांगत असतो नेहमी की आधी ड्रायव्हर म्हणून काम करा जर तुम्हाला घ्यायचीच आहे गाडी. असं कॅल्क्युलेटरवर तुम्ही दुसऱ्याला विचारून जर का गाडी घेताना डायरेक्ट, तर 100% तुमच्यावर पस्तावण्याशिवाय दुसरी वेळच येत नाही. का तर तुम्ही असं सगळं आता त्यांनी विचारलंय सर्व्हिसिंग कितीला करावं लागते, ॲव्हरेज किती देते, काय किती, कॅल्क्युलेटरवर बरोबर हिशोब निघतो. पण कॅल्क्युलेटरवर हे नाही येत, तुमची गाडी ठोकल्यावर 5,000 खर्च होतोय, फाईन मारल्यावर 2,000 रुपये असेच जात आहेत, कुठं चहा प्यायला कुठं 10-50 रुपये असे, हे कॅल्क्युलेटरवर हिशोबात येत नाही. त्याच्यामुळं नेहमी प्रॅक्टिकल विचार करा, ड्रायव्हर म्हणून काम करा, मग गाडी घ्या.